Hello, friends. How are you? So, let's start with topic 4 of our unit 3. Very important and interesting topic, that is cyber security. आम्ही या सायबर सिक्युरिटीबद्दल भरपूर वाचतो आहोत, भरपूर आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण टेक्निकल नॉलेज याच्यामधलं आपल्याला जे बेसिक माहिती आहे ते म्हणजे सायबर सिक्युरिटी म्हणजे आपण जे काही मोबाईल किंवा इंटरनेट वापरतो त्याच्यावर होणारा अटॅक. पण याची किती व्हेरायटी ऑफ अटॅक्स आहेत आणि त्याच्यापासून वाचायचं कसं, असा एक बेसिक पार्ट 2 पार्टमध्ये आपण समजणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अंडरस्टँडिंग cyber security, that is topic 4 part 1. This is under value education course 2 unit 3, which is related to computer based information system. So let's start cyber security. What is cyber security? Let's go for the definition. Just like physical security is aimed at protection of physical property and people फ्रॉम क्रिमिनल ॲक्टिव्हिटी, कुठल्याही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीपासून एक फिजिकल सिक्युरिटी आपण विचार करतो की फिजिकल प्रॉपर्टी असेल किंवा पीपल लोक असतील यांना ती क्रिमिनल ॲक्टिव्हिटी हार्म पोचवते. ती हार्म पोचू नये म्हणून आपण जी फिजिकल सिक्युरिटी देतो, काय अवॉइड करण्यासाठी, ॲक्सिडेंटल डॅमेज किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी अवॉइड करण्यासाठी, तशाच पद्धतीची एक सायबर सिक्युरिटी कम्प्युटर सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यासाठी, बॅकएंड सिस्टीम जे असतात म्हणजे कम्प्युटर सिस्टीमचे जे सर्व्हर्स असतात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, एंड युजर ॲप्लिकेशन म्हणजे आपण जे ॲप्लिकेशन्स यूज करतो त्यांना वाचवण्यासाठी, द युजेस ऑफ दी सिस्टीम, या सिस्टीममध्ये केले जाणारे सगळे वापर नीट ठेवण्यासाठी, अँड द डेटा दे स्टोअर, आणि डेटा जो आहे तो सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून सायबर सिक्युरिटी केली जाते. लक्षात आलं? सोपं आहे लक्षात घेण्यासाठी की आपण जसं फिजिकल प्रॉपर्टी जी आहे आपली, सोनं नाणं पैसे किंवा माणसं, यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कशापासून वाचवायचं, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीपासून किंवा ॲक्सिडेंटल डॅमेजपासून वाचवणं. कधी कधी ॲक्सिडेंट असतो, कधी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आपल्या विरोधात, कोणी गुन्हा करतं आपल्या विरोधात. ओके, याच्यापासून वाचवण्यासाठी जशी आपण सिक्युरिटी करतो, सिक्युरिटी गार्ड असतो किंवा घराला कुलप लावतो किंवा काय काय अजून व्यवस्था आपण करतो, तशा पद्धतीच्या व्यवस्था कम्प्युटर सिस्टीमला रोखण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी, त्याला त्याच्या बॅकएंड सिस्टीम म्हणजे सर्व्हर्स वाचवण्यासाठी, एंड युजर ॲप्लिकेशन म्हणजे आपण सगळे जे ॲप्लिकेशन्स वापरतो ते सुरक्षित ठेवण्यासाठी, याच्या सगळ्या व्यवस्था नीट ठेवण्यासाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटरमध्ये असतो सगळ्यात महत्त्वाचा डेटा, तो डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून सायबर सिक्युरिटी वापरली जाते. याला बेसिकली सायबर सिक्युरिटी असं म्हणतात. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सायबर सिक्युरिटी. ॲज अवर लाईफ इज गव्हर्न मोस्टली विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, द इम्पॉर्टन्स ऑफ सायबर सिक्युरिटी इज इन्क्रीजिंग डे बाय डे. जसं दिवसेंदिवस आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की डिजिटल पेमेंट आपण जास्तीत जास्त वापरायला लागलो, मोबाईलच्या माध्यमातून आपण इंटरनेटचे सगळे कामं करायला लागलो, कम्प्युटर वापरून आपण ते कामं करतो आहे इंटरनेटच्या माध्यमातून. मग जेवढं जास्तीत जास्त इंटरनेट आपण वापरतो आहे तेवढं जास्तीत जास्त सायबर सिक्युरिटीबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रमैत्रिणींनो, या एपिसोडमध्ये आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला जे कळणार आहे, कम्प्युटर सायन्स असलेल्या विद्यार्थ्यांना कदाचित कळू शकेल डायरेक्टली, पण बाकीच्यांना जे हे कळेल ते आपल्यापर्यंत ठेवू नका. एज्युकेशन इज टू बी स्प्रेडेड. एज्युकेशन हे स्प्रेड केलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. त्यामुळे अन्य लोकांना देखील, निदान आपल्या घरच्या लोकांना सांगा की याच्यामध्ये आपण जे प्रिकॉशन्स घ्यायला सांगणार आहोत त्या प्रिकॉशन्स कोणत्या असल्या पाहिजे, घरच्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे. ओके, सो याचे अजून डिटेल्स आपण पाहू या एपिसोडमध्ये. सिक्युरिटी ब्रीचेस अँड थ्रेट्स. कुठल्या थ्रेट्स आहेत आणि कशा पद्धतीने या थ्रेट्स ऑपरेट केल्या जातात, धोके कुठले आहेत आपण ते पाहू. पहिला आहे कम्युनिकेशनमधलं. फोन कॉल्स, टेक्स्ट मेसेजेस, ईमेल्स कॅन बी यूज फॉर सायबर अटॅक. एक तर फोन कॉल केला जातो, आपल्याकडून काही माहिती मागवली जाते, किंवा टेक्स्ट मेसेज असतो त्याच्यात काही लिंक असते ती क्लिक करायला सांगितलं जातं, किंवा ईमेल पाठवला जातो ज्याच्यामध्ये लिंक्स पाठवल्या जातात, आणि एकदा त्या लिंक्स आपण क्लिक केल्या की त्याच्या माध्यमातून सायबर अटॅक केला जातो. त्यामुळे कम्युनिकेशन हा एक मोठा
मोठा झोन आहे ज्याच्या माध्यमातून सायबर अटॅक केला जातो. ओके, दॅट इज नंबर 1. सेकंड, फायनान्स. सायबर अटॅकर्सचा फार मोठं टार्गेट आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आर अ प्रायमरी टार्गेट फॉर अटॅक. कारण इथून पैसा मिळणार आहे, पैसा चोरता येणार आहे, पैसा चोरू शकणार आहे किंवा चोरण्याची तयारी केली जाणार आहे, चोरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे आहेत, विशेषतः बँका, आणि म्हणून बँकांच्या ज्या वेबसाईट आहेत, त्यांचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, ते अतिशय स्ट्रॉंग सायबर सिक्युरिटी वापरतात. कारण तिथे एकदा ते आतमध्ये घुसले की तुमचा पैसा ताबडतोब ते नेऊ शकतात. आता बऱ्यापैकी सायबर सिक्युरिटी वापरली जाते आणि म्हणून त्याच्यामध्ये कमी प्रमाण आहे, पण ते आहे. कारण फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये पैसा मिळवणं, कारण पैसाच आहे तिथे, त्यामुळे तो मिळवणं फार सोपा जातो. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आर टार्गेटेड टू स्टील सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन अँड कॉन्फिडेन्शियल पब्लिक डेटा. गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावरून सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, कारण शासनाकडे काही अत्यंत संवेदनशील इन्फॉर्मेशन असते, गुप्त माहिती असते काही, जी अतिशय महत्त्वाची असते, राष्ट्राच्या हिताची असते. मग ती कधी आतंकवाद्याशी संबंधित असेल, कधी दहशतवाद्यांशी संबंधित असेल, कधी काही अटॅक होणार असतील त्याच्या संबंधित असेल. त्या बातम्या चोरण्यासाठी, ती माहिती चोरण्यासाठी अटॅक केला जातो. किंवा पब्लिक डेटा जो आहे, जसं आधारमध्ये सगळा डेटा टाकला जातो, फोन नंबर, पत्ता, हे सगळं टाकलं जातं. मग हे चोरलं जातं आणि मग त्याच्यावर मेसेजेस पाठवले जातात आपल्याला. कारण मेसेजेस पाठवण्यासाठी मोबाईल नंबर लागतील ना. हे मोबाईल नंबर त्या आधारच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात. गव्हर्नमेंटची जी काही वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटचा जो डेटाबेस आहे, सर्व्हर आहे, त्याच्यामध्ये असतात ते. तर तिथे अटॅक केला जातो आणि तिथून ती इन्फॉर्मेशन चोरली जाते. असे हे 3 झोन आहेत. अजून काही झोन आहेत ते पाहू आपण. ट्रान्सपोर्टेशन एक अजून महत्त्वाचं झोन आहे. ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, स्मार्ट रोड इन्फ्रास्ट्रक्चर आर एट रिस्क. कारण कधी या दहशतवाद्यांना किंवा घातपात करणाऱ्या लोकांना जर अटॅक करायचा असेल, आपण बघतो माओवादी किंवा हे जे नक्षलवादी आहेत, हे नक्षलवादी रस्त्यामध्ये रस्ता उडवून टाकतात किंवा रस्त्याने जाणाऱ्या त्या गाड्या ज्या आहेत त्या उडवून टाकतात. मग तिथली इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्टेशनची मिळवण्यासाठी म्हणून ते सायबर अटॅक करतात. आणि सायबर अटॅक करून बरोबर पोलिसांच्या गाड्या जात असतील तर त्यांचा जो रूट आहे तो रूट टॅप केला जातो आणि मग त्या रूटवर बरोबर बॉम्ब लावून किंवा लँडमाईन लावून त्या गाड्या उडवल्या जातात, अटॅक केला जातो. या सगळ्या कामासाठी ट्रान्सपोर्टेशन देखील अटॅक केलं जातं. हेल्थ केअर, फ्रॉम मेडिकल रेकॉर्ड टू क्रिटिकल केअर सिस्टीम्स आर व्हल्नरेबल. अतिशय धोकादायक आहे हेल्थ केअरमध्ये सायबर अटॅक करणं. सोपं याच्यासाठी आहे की तिथे सगळं इमर्जन्सी असते. सायबर अटॅक थांबवण्यासाठी जे काही शांतता आणि एक स्टेबल सिस्टीम लागते ती हेल्थ केअरमध्ये कधीच नसते. क्रिटिकल केअर घाई गडबड सगळं असतं. त्यामुळे तिथे जे कम्प्युटर्स लागतात, तिथे ज्या मशीन्स लागतात, त्यांना फार मायन्यूटली ते सगळं कव्हर करावं लागतं आणि ते जर कव्हर झालं नाही तर ते व्हल्नरेबल असतात. म्हणजे अटॅक फार लवकर तिथे होऊ शकतो. एज्युकेशन महत्त्वाचा पार्ट आहे. एज्युकेशनमध्ये जो रिसर्च केला तो विशेषतः डिफेन्स स्टडीज असा विषय आहे की ज्याच्यामध्ये लोक भारताच्या सैन्य दलाचा अभ्यास करतात किंवा भारताच्या शस्त्राचं संबंधीचं जे धोरण आहे त्याचा अभ्यास करतात. मग त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो रिस्कवर असतो, कारण तो महत्त्वाचा डेटा असतो. रिसर्च करून मिळालेला डेटा हा कायम महत्त्वाचा असतो. मग तो चोरण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून कॉन्फिडेन्शियल रिसर्च डेटा जो आहे तो देखील रिस्कवर असतो. आणि म्हणून एज्युकेशन हे देखील सेक्टर सिक्युरिटी ब्रीचेस आणि थ्रेट्स याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. 3 प्रिन्सिपल्स ऑफ सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटीचे 3 प्रिन्सिपल आहेत. 3 महत्त्वाच्या तत्वावर सायबर सिक्युरिटी चालते. डेटा प्रोटेक्टेड बाय CIA ट्रायड. याला CIA ट्रायड म्हणतात. यातलं पहिलं आहे कॉन्फिडेन्शियलिटी. कॉन्फिडेन्शियल राहिलं पाहिजे, गुप्त राहिलं पाहिजे. ज्या काही गोष्टी आहेत त्या गुप्त राहिल्या पाहिजे, कॉन्फिडेन्शियल राहिल्या पाहिजे. आपण त्याची डिटेल्स पाहू. दुसरं आहे इंटिग्रिटी, प्रामाणिकता. कारण ज्या व्यक्तीकडे ते सोपवलेलं आहे, समजा पासवर्ड दिले असतील तर त्याला प्रामाणिकपणे त्यांनी ठेवले पाहिजे. जसं मी एका कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. मग माझ्याकडचे काही महत्त्वाचे पासवर्ड मी माझ्या एका कर्मचाऱ्याकडे ठेवलेले आहेत. त्याला सांगेन, मी नसेल तर तो ऑपरेट करतो. पण त्यांनी प्रामाणिकपणे ते सांभाळले पाहिजे, त्यांनी ते कोणाला देऊ नये. हा एक भाग आहे. आणि तिसरा आहे अवेलेबिलिटी.
ती अवेलेबिलिटी देखील असली पाहिजे. आपण कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय, एन्शुरिंग सेन्सिटिव्ह डेटा इज ओनली ॲक्सेसेबल टू दोज पीपल हू ॲक्च्युअली नीड इट अँड परमिटेड लिमिटेड ॲक्सेस. सेन्सिटिव्ह डेटा जो आहे तो अशाच लोकांना मिळाला पाहिजे ज्यांना त्याची गरज आहे, आणि म्हणून लिमिटेड ॲक्सेस परमिट केला पाहिजे. लिमिटेड ॲक्सेस, प्रत्येकाला डेटा सगळाच मिळेल असं होत नाही, असं केल्या जाऊ नये. आणि म्हणून कॉन्फिडेन्शियलिटी, की काही पासवर्ड जे आहेत ते काही लिमिटेड लोकांना. माझ्या महाविद्यालयामध्ये जर काही वेबसाईट असतील, त्या वेबसाईटचे जे पासवर्ड्स आहेत ते आम्ही काही आमच्या प्रॉस्पेक्टसमध्ये छापत नाही. ते कॉन्फिडेन्शियली 1-2 लोकांकडेच असतात. ओके, सो दॅट इज टू बी एन्श्युअर्ड. नंबर 2, इंटिग्रिटी, मेकिंग शुअर data and systems are not modified to actions by threats actors and accidental modification. मॉडिफिकेशन जो कोणी करतोय तिथे इंटिग्रिटी महत्वाची आहे. कम्प्युटर तुमचा एखाद्या कम्प्युटर ऑपरेटरकडे दुरुस्तीसाठी नेला तर त्यातला डेटा हा व्यवस्थित राहायला पाहिजे. तो त्यांनी त्याचा मिसयूज करू नये त्या डेटाचा. याला इंटिग्रिटी म्हणतात. त्यामुळे जसं माझ्या कॉलेजमध्ये जे कम्प्युटर्स आहेत ते एका विशिष्ट कंपनीकडेच दिले जातात दुरुस्तीसाठी, कारण आम्हाला त्यांचा विश्वास आहे की ते त्याचं कम्प्युटर दुरुस्तीच करतील, फक्त त्यातला डेटा वापरणार नाही, त्यातला डेटा चोरणार नाहीत. ही इंटिग्रिटी आहे. आणि फायनली अवेलेबिलिटी म्हणजे एन्शुरिंग दॅट डेटा रिमेन्स अवेलेबल. डेटा गायब होणार नाही, त्याला सिक्युर्ड राहील अँड युजफुल फॉर इट्स एंड युजर्स, अँड दॅट इज ॲक्सेस इज नॉट हिंडर्ड बाय द सिस्टीम ऑफ मॅलफंक्शनिंग ऑर सायबर अटॅक. एखाद्या महाविद्यालयाच्या किंवा एखाद्या ऑफिसच्या वेबसाईटवर जी इन्फॉर्मेशन आहे ती ज्याला ती हवे त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे, व्यवस्थित अवेलेबल असली पाहिजे ती कायम त्यासाठी. त्याच्यामध्ये कुठे सायबर अटॅक होऊन ती माहिती गायब झाली, ती माहिती दिसतच नाही आहे, किंवा डाउनलोड झाली तर त्याच्यासोबत व्हायरस येऊन राहिले, असं काहीही होता कामा नये. हे फुल प्रूफ जर करायचं असेल, प्रोटेक्ट करायचं असेल, तर हे 3 प्रिन्सिपल ज्याला CIA ट्रायड असं म्हणतात, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी अँड अवेलेबिलिटी, या 3 प्रिन्सिपलच्या बेसिसवर सायबर सिक्युरिटी काम करते. ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. या सायबर सिक्युरिटीचे हे स्ट्रक्चर्स आहेत जे आपण आता पाहिले. या एपिसोडमध्ये आपण सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, सायबर सिक्युरिटीचे झोन कुठले कुठले आहेत की ज्या ठिकाणी अटॅक होऊ शकतो ते आपण पाहिले, आणि कुठले 3 प्रिन्सिपल आहेत ज्याच्या आधारावर सायबर सिक्युरिटी काम करते ते आपण पाहिलं. इथे आपला पार्ट 1 संपतोय. पार्ट 2 मध्ये आपण आता सायबर सिक्युरिटीच्या पार्ट 2 मध्ये एक्झॅक्ट अटॅक कसे केले जातात आणि त्याला प्रोटेक्ट करण्याच्या सिस्टीम कुठल्या आहेत हे आपण पाहणार आहोत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण प्रिकॉशन कुठल्या घेतल्या पाहिजे, काळजी कुठली घेतली पाहिजे. आपल्या मोबाईल असो, आपलं इंटरनेट असो, आपलं लॅपटॉप असो, कम्प्युटर असो, आपण वापरत असणाऱ्या इंटरनेटच्या आधारावरच्या सगळ्या सिस्टीम असो, त्या सिक्युअर्ड कशा ठेवायच्या याची इन्फॉर्मेशन आपल्याला आता त्या पार्ट 2 मध्ये मिळणार आहे. तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये शिकूयात. तोपर्यंत माझं चॅनल डॉक्टर अविनाश मोरे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हॉट्सॲप कम्युनिटी VEC2 साठी बनवली आहे. VEC2/Commu2 सर्च करा, त्याला जॉईन करा. आणि आपल्या टीचर्सना आपल्या कॉलेजचे BSc पार्ट 1 सेमिस्टर 2 आणि BCom पार्ट 1 सेमिस्टर 2चे जे ग्रुप्स आहेत ते सगळेच्या सगळ्या कम्युनिटीला जॉईन करायला सांगा. म्हणजे या कम्युनिटीच्या माध्यमातून जेवढे कुठले व्हिडिओ आहेत ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्याचे नोटिफिकेशन पोहोचतील, आठवण नाही आली तर नोटिफिकेशन पोहोचतील, आणि अख्खा कोर्स तुम्हाला छान या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकता येईल. त्यामुळे आपल्या टीचर्सना रिक्वेस्ट करा आणि त्यांना या VEC2/Commu2 ची लिंक व्हॉट्सॲपवर सापडेल ती द्या आणि तिथे ग्रुप सगळे आपले जॉईन करून घ्या. ते जॉईन करताना तुम्ही जॉईन केल्यानंतर मला ते अप्रूव्ह करायला लागतं. मी अप्रूव्ह केल्याबरोबर तुम्ही एका मस्त कम्युनिटीचे पार्ट होता ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन पुढे पुढे पेपर फॉर्मॅट वगैरे हे सगळं आपण त्याच्यात पाहणार आहोत. त्यामुळे त्या कम्युनिटीला जॉईन करा. पुढच्या एपिसोडमध्ये सायबर सिक्युरिटीचा पार्ट 2 आपण पाहणार आहोत आणि तो या युनिटचा शेवटचा टॉपिक आहे. इथे आपलं पुढचं युनिट संपेल. त्यामुळे शेवटच्या एपिसोडमध्ये भेटूयात. इन द नेक्स्ट एपिसोड. सी यू देन. बाय बाय.